नमस्कार, मी ज्योती राठोड. विचारांना दिशा देणाऱ्या मराठी वाचनलेखात तुमचं सर्वांचं स्वागत. कल्पवृक्ष. एकदा रामराव परगावी निघाले होते. वाटेत विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबले. त्यांना खूप तहान लागली होती. झाडाखाली लवंडताना त्यांच्या मनात आले, इथे कुठे थंड पाणी मिळाले तर किती बरे होईल. हा विचार त्यांच्या मनात येतो न येतो तोच त्यांच्यासमोर थंड पाण्याचा झरा अवतीर्ण झाला. त्यांनी यथेच्छ पाणी प्याले. मग मनात आले, गरमागरम जेवण मिळाले तर किती बरे होईल. रामरावांच्या समोर लगेच गरमागरम जेवणाचे ताट हजर झाले. आता रामराव गडबडले. त्यांना कळेना की काय होते. झाडावर भूतबीत तर बसलेले नाही ना, अशी शंका त्यांना आली. हे त्यांच्या मनात येते न ते येते तोच भूत त्यांच्यासमोर हजर झाले. ते पाहिल्यावर रामरावांच्या भीतीने बोबडीच वळली. त्यांच्या मनात आले, या भूताने आपल्याला खाल्ले तर, आणि त्या भूताने लगेच त्यांना खाऊन टाकले. आता असे खरेच घडले असेल का? कल्पवृक्ष अस्तित्वात असल्याचा पुरावा नाही, त्यामुळे असे खरेच काही घडले असल्याची शक्यताही नाही. पण आपले मन कल्पवृक्षासारखे असते हे मात्र खरे. आपल्या मनात जसे विचार असतात तशी कृती आपल्या हातून घडते. चांगले विचार आले तर चांगली कृती घडते आणि वाईट विचार आले तर वाईट कृती घडते. मनात कायम चांगले विचार आणणे गरजेचे असते.